उपवासाच्या या बिया किती लोकांना माहिती आहेत, की पाळी होण्यासाठी उपयोगी आहेत. त्या आहेत त्या म्हणजे राजगिऱ्याच्या बिया. राजगिऱ्याची झाडं पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी अशीच उगवून येतात आणि त्याला ही तुरे येतात. हे तुऱ्यांच्या आतमध्ये जर आपण बघितलं आणि चोळलं तर आतमध्ये बिया असतात. ह्या बिया फुलवून त्याचे लाडू बनवतात, चिक्की बनवतात आणि ते उपवासाला आपण खात राहतो. याचा एक उष्ण गुणधर्म आहे, की जो गर्भाशयावरती खूप चांगलं काम करतो. हार्मोन्सवरती चांगलं काम करतो आणि पिरियड्स नियमित येण्यासाठी याचा उपयोग चांगला होतो. पण त्यासाठी काय करायचंय, 2 प्रकारे आपण घेऊ शकतो. या ज्या कोवळ्या बिया आहेत, त्या पाण्यामध्ये भिजत घाला. दुसऱ्या दिवशी उकळी मारा आणि 1 कपभर पाणी रोज सकाळी जर आपण पीत गेलो, किती 3 महिने. 3 महिन्यामध्ये तुमची पाळी नियमित झालेली तुम्हाला दिसेल किंवा दुसरं फुलवायच्या आधी ज्या बिया लहान असतात, काळ्या रंगाच्या असतात, त्या चेचा आणि मधाबरोबर 1 चमचा प्रमाणात त्याचं चूर्ण नियमित सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेवणापूर्वी जर तुम्ही खात गेला, तर 3-3 महिने, 4-4 महिने न येणारी पाळी तुम्हाला नियमितपणे महिन्याच्या महिन्याला आलेली दिसून येईल.